पुढचे जे भक्तिगीत आहे ते गीतकार गदी माडगुळकरांचं आहे. गायक संगीतकार सुधीर फडके. गदी माडगुळकर आणि सुधीर फडके या द्वयींनी मराठी संगीत संगीत क्षेत्रामध्ये जेव्हा पाऊल टाकलं तेव्हा अतिशय सुंदर सुंदर भावगीतं, भक्तिगीतं, सिनेगीतं, लावण्या असं सगळं दिलं. त्यापैकी जी भक्तिगीतं होती ती अतिशय रसाळ होती. मंडळी, भागवत धर्माची शिकवण आहे की परमेश्वराची आराधना करताना आपल्याला प्रपंच, संसार, गृहस्थी परित्याग करण्याची गरज नाही आहे. आपली प्रापंचिक कर्तव्ये पार पाडून देखील आपण परमेश्वराची भक्ती करता येतं, नामसंकीर्तन करता येतं. सर्व चिंता काळज्या विठ्ठलचरणी अर्पण करून विसरून आपण जेव्हा आत्मानंदात लीन होतो त्या अनुभूतीचे वर्णन आता जे गीत सादर होणार आहे त्यात आहे. तर संताच्या भक्तीची ही निस्सीमता आणि विठ्ठलाने संतांच्या हाकेला दिलेली ओढ, कुठली गोष्ट श्रेष्ठ आहे? निस्सीमताही तेवढीच श्रेष्ठ आणि विठ्ठलाचे धावून येणेही तेवढीच श्रेष्ठ. तर ऐका, पुढचे गीत गायलं आहे आमचे सुवर्णपिंपळ संगीत मंचाचे गायक कलाकार राजेश दुसाने यांनी. आणि हे गीत संत गोरा कुंभार यांच्यावर चित्रित झालेलं आहे. अतिशय सुंदर गाणं आहे, ऐका. रामकृष्ण हरी.